केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं बजेट मांडणार आहेत। यावर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असल्यामुळे हे अंतरिम बजेट असेल आणि त्यांच्या कारकिर्दीमधलं हे 6वं बजेट असेल। मोरारजी देसाई यांच्या विक्रमाशी त्या बरोबरी करतील। सकाळी 11 वाजता अर्थमंत्री लोकसभेमध्ये बजेट सादर करणार आहेत। आर्थिक वर्ष 2024-2025 साठी अर्थसंकल्पीय वाटप आणि महसुली अपेक्षांची रूपरेषा त्या आज मांडतील। लोकसभेमध्ये बजेट मांडून झाल्यावर राज्यसभेमध्ये बजेट मांडलं जाईल। बजेटचं लाईव्ह प्रक्षेपण आपण एबीपी माझावरती पाहू शकणार आहात। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अभिषेक, आज सकाळी 11 वाजता अर्थमंत्री आपलं बजेट मांडणार आहेत। काय अपेक्षा आहेत सर्वसामान्यांना या बजेटकडून? अमोल, जर का बघायचं तर हे हंगामी बजेट असणार आहे। हंगामी अर्थसंकल्प हा असणार आहे। मात्र मोठे निर्णय जे आहे, खूप मोठे निर्णय जे आहे ते आपल्याला या बजेटमध्ये अपेक्षित नसणार आहे। मात्र काही जे निर्णय आहे त्यामध्ये आपल्याला काय म्हणतात, दिलासा जो आहे तो मिळताना बघायला मिळू शकतो। सर्वसामान्य असेल, काही व्यापारी वर्ग असेल, त्यांना हा दिलासा जो आहे तो अपेक्षित असणार आहे। मात्र दुसरीकडे जर का बघायचं तर सलग 6दा निर्मला सीतारमण यांच्याकडनं बजेट जे आहे ते सादर करण्यात आलेला आहे। एकूणच मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा बजेट असणार आहे। त्यामुळे एकूणच मागील 10 वर्षात काय काय घडामोडी झाल्या आहेत, कोणत्या योजना ह्या चांगल्या प्रकारे राबवल्या गेलेल्या आहेत, याची जी स्पष्टता आहे ती या बजेटमधनं निर्मला सीतारमण यांच्याकडनं होताना बघायला मिळेल। एकूणच काय तर एकूण जे घोषणापत्र असं बोलतात त्या प्रकारचं हे बजेट जे आहे ते आपल्याला बघायला मिळू शकतं। मात्र सर्वसामान्य करदात्यांना कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न होतो का, हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। देशाचा विकास दर, आर्थिक विकास दर हा साधारणपणे 60% जवळपास आता आपल्याला बघायला मिळतो आहे। येत्या एका वर्षात देखील तो तशाच प्रकारे राहील अशा प्रकारचा अंदाज देखील अनेक वित्तीय संस्थांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे जर का बघायचं तर येत्या काळामधली जी आर्थिक स्थिरता आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळते आणि त्यामुळे सरकारकडनं सर्वसामान्यांना करासंदर्भात काही दिलासा मिळतो का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्यापारी वर्गामध्ये देखील एक उत्सुकता आहे की कोणत्या क्षेत्रासाठी चांगली भरीव मदत जी आहे ती होताना बघायला मिळते आहे। जर का बघायचं तर ग्रीन हायड्रोजन संदर्भात मोठ्या प्रमाणात सरकारकडनं पावलं टाकली जातात आणि त्यामुळे या संदर्भात देखील काही निर्णय जे आहेत ते अपेक्षित आपल्याला बघायला मिळू शकतात। एकूण अजून यामध्ये जर का बघायचं तर जी नवीन कर प्रणाली आहे आणि जुनी कर प्रणाली आहे, त्यापैकी जी नवीन कर प्रणाली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी सूट जी आहे करामध्ये ती बघायला मिळू शकते। मात्र जुनी कर प्रणाली मोठ्या प्रमाणात लोक वापरतात, त्यामुळे जो एकूण इम्पॅक्ट आहे किंवा मग जो दिलासा आहे तो मोठ्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही। मात्र हा प्रयत्न जो आहे तो याच्यातनं आपल्याला बघायला मिळू शकतो। सोबतच पेन्शन स्कीम संदर्भात देखील भाष्यता जी आहे ती या संदर्भात होऊ शकते। जे NPS आहे त्यामध्ये कुठेतरी काही बदल करत अधिक प्रयत्न जो आहे तो पेन्शन धारकांना मिळण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला होताना बघायला मिळू शकेल। सोबतच आरोग्य जे विमा आहे त्याच्या संदर्भात देखील भाष्य होताना बघायला मिळेल। विमा योजना, आयुष्यमान योजना आहे त्यामध्ये कुठेतरी विम्याची जी रक्कम आहे ती देखील वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला केंद्र सरकारकडनं होताना बघायला मिळू शकतो। त्यामुळे एकूण हे काही महत्त्वाचे निर्णय आहेत। सोबतच संरक्षण जे खातं आहेत त्यांना देखील वाढीव निधी जो आहे तो दिला जाऊ शकतो। साधारणपणे 5 ते 10% हा वाढीव निधी आहे जो मिळताना आपल्याला संरक्षण खात्याला बघायला मिळू शकेल। निश्चितच या संदर्भातले अपडेट अभिषेक घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।